हे गद्दार लोक जमवतात, त्यांना चहाला बोलवतात, जेवायला बोलवतात आणि मग आश्वासनं देतात. एरवी भेटत नाहीत खासदारांना, मग ती त्यांच्याच खासदारांना भेटतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारे पक्षपाती वर्तन करावं. आम्हाला का नाही बोलवत? 25 वर्ष खासदार आहेत, आमच्या इतर खासदारांना का बोलवत नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. एक परंपरा आहे, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चहापान होतं. त्यानंतर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यामध्ये चहापान होतं, एकमेकावर चर्चा होते. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांना का बोलवत नाहीत? किंवा इतर पक्ष आहेत, अखिलेश यादव आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे लोक असतील, डावे पक्ष असतील, त्यांना का बोलवत नाहीत? हे जे केटरिंग सर्व्हिस आहे हे गद्दारांसाठी. मला तर कळलं की हे जे 6 आमचे खासदार आहेत बरं का, त्यांच्या तोंडामध्ये मोदी जिलब्या भरवत होते, ढोकला जिलेब्या, आणि एकाच्या घशामध्ये ढोकला अडकला बरं का, मग मोदींनी त्याच्या छातीवर हात वगैरे सोडला असं सांगतात लोक. मला माहीत नाही. बरं, हे काय म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? प्रकरण न्यायालयात सुरू आहे. प्रकरण यांच्या गद्दारीचं न्यायालयात सुरू आहे. आणि जे तुम्ही सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका, हा का न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? हा सध्या जी सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात, तर हा न्यायालयावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे नरेंद्र मोदींचा. हे नरेंद्र मोदी खासदारांना जिलेबी आणि फाफडा आणि ढोकला खायला बोलवतात, गद्दार खासदारांना. पण गेले 15 दिवसापेक्षा जास्त काळ ते संसदेमध्ये येऊ शकले नाही. तिकडे या ना, आम्ही तुम्हाला देतो ना खायला, काय तुम्हाला जे काय आवडतं आहे, खिचडी, ढोकला, फाफडा, जिलेबी, आम्ही तुम्हाला देऊ ना सगळे खासदार. पण ना अमित शहा ना नरेंद्र मोदी हे संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून अद्याप सभागृहात, राज्यसभा असेल लोकसभा असेल, आलेले नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे मोदींनी जर ते खरोखर या देशातल्या कायद्याचे आणि संविधानाचे रक्षक असतील तर त्यांनी एक पथ्य पाळायला पाहिजे. जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे, अपात्रतेचा निकाल लागले नाही. जे 6 खासदार तुम्हाला भेटले गद्दार आमच्या शिवसेनेचे, त्यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे, निकाल लागायचा आहे. तरी तुम्ही त्यांना भेटता, याचा अर्थ तुम्ही पक्षांतराला उघड समर्थन देत आहे, गद्दारीला समर्थन देत आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात, हे या संविधानाचं सगळ्यात मोठं हा अपमान आहे. मोदींनी त्यांना भेटणं हा गुन्हा आहे, किंवा गृहमंत्र्याने भेटणं हा गुन्हा आहे. अहो, त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयावर दबाव आणताय. तुम्ही एका पद्धतीनं असं सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय माझ्या खिशात आहे असं ते सांगताय. नाही, पण राऊतसाहेब असं म्हटलं जातं आहे की शक्यता आहे की पुढच्या आठवड्यात संसदेच्या